शिवसेनेचं सध्या जे काही सुरू आहे त्यातून आज बाळासाहेब असते तर ही चर्चा शिवसैनिकांमध्ये नव्यानं सुरू झाली आहे। बाळासाहेबांसारखं नेतृत्व होणं नाही असाच सूर शिवसेनेतून ऐकायला मिळतोय। त्यावरच आमचा स्पेशल रिपोर्ट आज बाळासाहेब असते तर। जर बाळासाहेब असते तर आज हा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे। याला कारण आहे आजची राजकीय परिस्थिती। 15 वर्षांनी का होईना सत्ता डोळ्यासमोर दिसतीये, पण माप ओलांडून सत्तेत सहभागी व्हायचं की नाही याचा निर्णय घटिका समीप आली तरी होत नाहीये। साहजिकच शिवसैनिक प्रचंड अस्वस्थ आहे आणि यावेळी त्याला प्रकर्षानं आठवण येतेय ती बाळासाहेबांची। बाळासाहेबांचं नेतृत्वच तसं वादळी होतं। एक घाव दोन तुकडे करत झटकन निर्णय घ्यायचा, मग तो टोकाचा असला तरी त्याचे जे परिणाम दुष्परिणाम होतील त्यांना अंगावर घेण्याची पराकोटीची तयारी। बाबरी मशीद पडल्यानंतर जबाबदारी घेताना भाजप बिचकलं होतं, पण बाबरी मशीद पाडणारे शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान आहे हे धाडस दाखवणारे एकमेव बाळासाहेब होते। बॉम्बस्फोट खटल्यात संजय दत्तचं नाव आल्यावर सारा देश विरोधात असताना द रायझिंग स्टार म्हणत बाळासाहेब त्याच्या पाठीशी उभे राहिले। प्रतिभाताई पाटील किंवा प्रणब मुखर्जी यांना राष्ट्रपती पदासाठी पाठिंबा देतानाही तोच करारी आणि ठामपणा। अशा अनेक उदाहरणांसह इतिहास साक्ष आहे, पण ती धमक किंवा ती जरब आज उद्धव ठाकरेंमध्ये नाही, ही वस्तुस्थिती आहे। 25 वर्षांची युती तुटली, त्यानंतर उद्धव ठाकरे ही परिस्थिती कशी हाताळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं। अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन आणि बाळासाहेब ठाकरे या शिलेदारांनी युतीची मुहूर्तमेढ रोवली। हिंदुत्वाच्या धाग्यानं शिवसेना भाजप एकत्र आले। शिवसेना भाजपच्या संसारात अनेक वेळा खटके उडाले, टोकाचे प्रसंग आले, पण बाळासाहेबांचा देशातला दबदबा, आदरयुक्त भीती, बाळासाहेबांचा एकंदरीतच करिश्मा आणि महत्त्वाचं म्हणजे दुसऱ्याला माया लावण्याचा विलक्षण प्रेमळ स्वभाव, त्यामुळे युती तोडण्याबद्दल ब्र उच्चारण्याची कधी कुणाची हिंमतही झाली नाही। 2004च्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजपचं पवईतल्या रेनेसान्स हॉटेलमध्ये प्रीतिभोजन झालं। त्यावेळी बाळासाहेबांना त्यांचं निमंत्रण द्यायला भाजप विसरलं। गवगवा झाल्यावर बाळासाहेबांना आमंत्रण धाडण्यात आलं, पण भाजपचं जेवण मला पचत नाही, मी जाणार नाही, अशा शेलक्या शब्दात बाळासाहेबांनी भाजपवर निशाणा साधला होता। आता काळ बदलला, वाजपेयी अडवाणींचा जमाना गेला आणि मोदी आणि अमित शहा कारभारी झाले, तर बाळासाहेबांनंतर उद्धव ठाकरेंचा राज्याभिषेक झाला। या बदललेल्या परिस्थितीत भाजप नेतृत्व स्ट्रॅटेजिक निर्णय घेत मोजून मापून पावलं टाकतंय, पण निर्णय घेताना उद्धव यांची प्रचंड दमछाक होतीये। महाराष्ट्र दिल्ली पुढे झुकणार नाही आणि महाराष्ट्रात काय होणार हे दिल्ली ठरवणार नाही असं ठासून सांगणाऱ्या उद्धव ठाकरेंनी त्यांचेच शिलेदार दिल्ली दरबारी मंत्रिमंडळाच्या चर्चेसाठी पाठवले। दिल्ली पुढे तर ते झुकलेच, आता भाजप पुढे गुडघे टेकणार की काय अशी परिस्थिती आहे। आता नाही तर कधीच नाही याच भूमिकेवर उद्धव ठाकरे युती तोडल्यापासून ठाम राहिले असते। पाठिंबा देणार नाही हे ठासून सांगितलं असतं तर भाजपची कोंडी झाली असती आणि राष्ट्रवादीशी सलगी करणाऱ्या भाजपला ठोकून काढत शिवसेनेला आपली प्रतिमा आणखी कणखर करता आली असती, पण कुठलाच निर्णय होत नाहीये। सामनातून जे काही लिखाण झालं त्याचा पुरेपूर बदला घेत भाजप शिवसेनेला झुलवत ठेवतंय। अमित शहा आणि मोदींच्या तालावर शिवसेनेला नाचवलं जातंय असं चित्र सध्या दिसतंय। शिवसेनेला मोठा भाऊ म्हणणारं भाजप आता शिवसेनेला भाऊ मानतं की नाही याबद्दलही शंका आहे। परिस्थिती इतकी टोकाची असताना शिवसेना पक्ष नेतृत्वानं स्वाभिमान गुंडाळून ठेवल्याची चर्चा शिवसैनिकांमध्ये आहे। कट्टर शिवसैनिकांना हे अजिबात रुचलेलं नाही।
बाळासाहेबांनी कुठलाही निर्णय घेतला की शिवसैनिक त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा असायचा. पण सध्याचं नेतृत्व निर्णयच घेत नाही. शपथविधीला जाणार नाही असं आदल्या दिवसापर्यंत म्हणणारे दुसऱ्या दिवशी दिल्लीतल्या एका फोनवरच्या आमंत्रणावरून शपथविधीला दिसतात. त्यामुळे नक्की भूमिका काय याबद्दल शिवसैनिकही प्रचंड कन्फ्यूज आहे. आता उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागलंय. हाच उद्धव यांच्या कसोटीचा क्षण आहे. उद्धव यांची राजकारणातली पुढची वाटचाल कशी असेल त्याची चुणूक या निर्णयावरूनच दिसणार आहे. काळाची पानं पुढे जातात तसं नेतृत्व बदलणार हा काळाचा रेटा आहे. पण मी बाळासाहेबांचा मुलगा आहे असं वारंवार सांगणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी एकदा खरंच आज बाळासाहेब असते तर हा प्रश्न एकदा स्वतःलाच विचारून पाहावा. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.